लातूर शहरात अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई। विदेशी दारूसह स्विफ्ट डिझायर कार जप्त। 3,85,000 रुपये चा मुद्देमाल हस्तगत। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2025च्या आचारसंहितेच्या अनुषंगाने अवैध दारू वाहतुकीविरोधात लातूर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे। 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री 23.0 ते 02.0 वाजण्याच्या सुमारास लातूर शहरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीरसिंग सालवे, लातूर शहर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 1 नंबर चौक ते MIDC कडे जाणाऱ्या रोडवरून एका खासगी वाहनातून अवैध दारूची वाहतूक केली जात आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून संशयित स्विफ्ट डिझायर कार MH13BP-2866 थांबवली। वाहनचालकास ताब्यात घेऊन तपासणी केली असता डिक्कीमध्ये रॉयल स्टॅग नावाच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या। तपासात 35,000 रुपये किमतीची विदेशी दारू, 3,50,000 रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 3,85,000 रुपये, 3,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोस्ट MIDC पोलीस ठाणे लातूर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीरसिंग सालवे, लातूर शहर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। कारवाईत सहभागी पोलीस कर्मचारी महेश पारडे, अरविंद वाघमोडे, बालाजी कुट्टावडे, गणेश मोरे, पांडुरंग सागरे, संदीप जाधव यांनी ही कारवाई केली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करावे। धन्यवाद।